Good morning, friends. How are you, children? I am Javed Dhubi. I welcome you once again on my YouTube channel. Previously, of the class 7, we have seen the story, The Two Friends and the Bear. It is a fable. You know what is fable? Fable is a short story. Now, let's see the second fable, which is written by the Greek storyteller Aesop. And what is the story? The title of the second fable is The Town Mouse and the Country Mouse. Dear ones, look at town. Town means what? Town means nagar and city means shahar. You know it already. So town mouse. Mouse. What is the plural of mouse? Yes, you knew it. The plural of mouse is mice. M-I-C-E. And the country mouse. So let's start. Turn to page number 39 of your textbook of class 7. The town mouse and the country mouse. Start. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. Once upon a time. We have seen that many story begins with that one. Once upon a time. Long, long ago. Once upon a time. A town mouse, shaharatil mouse, went to visit his cousin. Cousin? Yes, it's here. Cousin. A relative. Cousin means चुलत भाऊ किंवा बहीण. पण आपण असं म्हणू शकत नाही my cousin brother or my cousin sister. We just say he is my cousin or she is my cousin. Got it? Now, so the town mouse went to visit his cousin in the country. Now, what is country? We have two meaning of the country. Country means a nation, राष्ट्र. आपण म्हणतो प्रार्थनेत की India is my country. All Indians are my brothers and sisters. But here, country means rural area. Rural ग्रामीण विभाग. जसं आपण म्हणतो की शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग. मग ग्रामीण विभागाला म्हणतो आपण रुरल आणि शहरीला म्हटलं जातं अर्बन. नाउ the country mouse was a simple rustic fellow. He loved his town friend. The country mouse was a simple, साधा भोळा, rustic fellow. Rustic, living in a village, गावठी, नाही का, खेड्यात राहणारा होता. And he loved his town friend. कोणाला तो लाईक करायचा त्याच्या town friendला. He gave him a hearty welcome. त्याचं स्वागत केलं मनापासून, hearty. Beans, cheese and bread were all he had to offer, but he offered them freely. खूप काही त्याच्याकडे खाण्यासारखं नव्हतं. पिझ्झा नव्हता, बर्गर नव्हता, हॉट डॉग्स नव्हते, नाही का, मंचुरियन, चायनीज नव्हतं. मात्र काय होतं? ही हॅड बीन्स. बीन्स कडधान्य, चीज लोणी अँड ब्रेड पावाचे तुकडे किंवा आपण भाकरी म्हणूया. वर ऑल ही हॅड टू ऑफर. ते त्याच्याकडे ऑफर करायला. टू ऑफर मीन्स देणे, हेच होतं. बट ही ऑफर्ड देम फ्री. कसं दिलं? मुक्तपणे. त्याचा चांगला पाहुणचार केला. ही शोड ग्रेट हॉस्पिटॅलिटी. शब्द लक्षात घ्या. हॉस्पिटॅलिटी, आदरातिथ्य करणे. द टाउन माउस रॅदर टर्न्ड अप हिज लॉंग नोज ॲट द सिंपल कंट्री फेअर अँड सेड. आता टाउन माउसने काय केलं? टर्न्ड अप हिज लॉंग नोज. त्याची लॉंग नोज टर्न अप केली. मुलींना चांगलं जमतं, नाही का? दे डू इट बेटर वे. Turn up long nose means what? पहा इथं दिलंय. To turn up nose, to dislike, नापसंती दर्शविणे. To show dislike. त्याने काय केलं? नाक मुरडली आपल्या भाषेत. To turn up one's nose means नाक मुरडणे. आणि काय म्हणाला? I cannot understand, cousin, how you can put up with this poor food. माझ्या चुलत भाऊ मला समजू शकत नाही. कॅनॉट अंडरस्टँड. हाऊ कॅन यू पुट अप? टू पुट अप. आता पुट म्हणजे ठेवणे, अप म्हणजे वरती, मग पुट अप असा अर्थ घ्यायचं का? मुळीच नाही. पुट अप इज अ फ्रेज. फ्रेज आहे. पुट अपचा अर्थ टू मॅनेज विथ. जे असेल त्याच्यासोबत मॅनेज करणे म्हणजे जमवून
घेणे, सहन करणे, टू बेअर असं पण अर्थ होईल, BEAR. मग तू कसं काय या सोबत या अशा प्रकारच्या फेअर, बघा आता, टू पुट अप विथ दिस पुअर फूड, अशा काही या क्षुल्लक अन्नासोबत तू कसं काय जमवून घेतो रे. बट ऑफकोर्स यू कॅन नॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण अर्थातच यापेक्षा बेटर, चांगलं तुला या कंट्रीमध्ये मिळणार नाही. तुम्हाला प्रश्न येईल, कम्प्लीट द डिग्री टेबल, डॅश डॅश बेटर डॅश डॅश, काय येईल बरं, डॅश डॅश बेटर डॅश डॅश. जसं की आपण पाहिलं टॉल, टॉलर, टॉलेस्ट, तसं डिग्री टेबल कम्प्लीट करा. मग या ठिकाणी येईल गुड. गुड म्हणजे चांगलं, गुड, बेटर आणि बेस्ट. रिमेंबर दिस. पण यापेक्षा चांगलं तू एक्सपेक्ट करू शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. माझ्यासोबत ये, मी दाखवतो की कसं जगायचं. When you see town life, you will wonder how you could ever live in the country. जेव्हा तू टाउन लाईफ पाहशील, शहरी जीवन पाहशील, you will wonder, you will amazed. तुला आश्चर्य वाटेल की कसं तू आतापर्यंत या कंट्रीमध्ये राहत आला, या रुरल एरियामध्ये तू राहत आला. नो सुनर सेड दॅन डन. बघा, नो सुनरची रचना आहे. नो सुनर असं सांगितलं जातं, नाही जातं तेवढ्यातच. नो सुनर, हा, सुन म्हणजे लवकर. नो सुनर सेड दॅन डन. लगेच तसं करण्यात आलं. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. द टू माईस, मी तुम्हाला बोललो होतो, माऊसचं प्लुरल काय, माईस. द टू माईस सेट ऑफ, SET सेट ऑफ. इथं आपण लिहिलंय, फ्रेज आहे, सेट ऑफ बिगॅन द जर्नी, प्रवासाला निघणे. जे दोन माऊस सेट ऑफ झाले, प्रवासाला निघाले. फॉर द टाउन, कुणाकडे, या नगराकडे. अँड अराइव्ह ॲट द बिग हाऊस, मोठ्या घराच्या जवळ ते अराइव्ह झाले. टू अराइव्ह, तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेली असाल किंवा एअरपोर्टवर असाल, तिथं दोन गोष्टी लिहिलेल्या असतात, अरायव्हल अँड डिपार्चर. म्हणजेच अराइव्ह आणि डिपार्ट. बघा इथं लिहिलंय आपण अपोजिट्स. अराइव्ह आगमन, डिपार्ट प्रस्थान किंवा जाणे, आगमन करणे आणि जाणे. की जिथं तो टाउन माऊस लिव्ड इन अ होल, मग त्याला मोठं रूम होतं का, मास्टर बेडरूम होतं, नाही, तो एका होलमध्ये, एका बिळात राहायचा. You will want some refreshment after our long journey, said the polite town mouse. जर आपण पिक्चर पाहिलं की बघा, तो जो टाउन माऊस आहे त्याने त्याच्या हातात केक आहे, त्याने चांगलं सूट टाय वगैरे घातलेली आहे. आणि कंट्री माऊस बिचारा गरीब, त्याच्या डोक्यावर एक हॅट आहे आणि थोडेसे गावठी काउंड्रल और रुरल कपडे त्याने घातलेले आहे. तो पोलाइट टाउन माऊस, पोलाइट माऊस काय म्हणते बघा, पोलाइट म्हणजे नम्र, त्याचा अपोजिट येईल रूड, उद्धट. पोलाइट नम्र, विनम्र, आणि रूड म्हणजे उद्धट. तर तू त्याला म्हणतो की तुला काहीतरी रिफ्रेशमेंट हवं. आता रिफ्रेशमेंट, हिअर इट इज, रिफ्रेशमेंट स्मॉल अमाऊंट ऑफ फूड अँड ड्रिंक. ज्याला आपण नाश्ता म्हणूया, आपण स्नॅक्स जे खातो, हा, SNACK, स्नॅक्स या नावाचं एक टिकटॉक सारखं एक ऍप पण आहे, जे तुम्ही एन्जॉय करता, ज्यावर तुम्ही छोटे व्हिडिओज तुमचे पाठवत असतात. मग रिफ्रेशमेंट, यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग हॉल रूम. त्याच्या मित्राला कुठे नेलं, एका भव्य अशा डायनिंग रूम. बघा, डायनिंग रूम जोडाक्षर आहे, म्हणजे दोन शब्द मिळून तयार झालेले. डायनिंग जिथं जेवण केलं जातं, द प्लेस वेअर वन डाईन, द प्लेस वेअर वन ईट, तिथं नेलं, म्हणजे जेवणाच्या खोलीत नेलं. दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फिस्ट. तिथं त्यांना एका फाईन फिस्टचं रिमेन्स लेफ्ट ओव्हर पार्ट्स, उरलेले अन्न त्याने ते तिथं मिळवले. फिस्ट, FEAST, feast means party or मेजवानी. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. लवकरच, आधी बोललो होतो नो सुनर सेट मध्ये, सून सुनर, लवकरच ते दोन माईस काय करत होते, इटिंग अप जेलीज आणि केक्स ते खात होते. चित्रात पहा तुम्ही, जेलीज आणि केक्स ते खात आहेत. आणि सर्व कसं होतं, छान होतं. Suddenly they heard growling and barking. Suddenly adverb आहे suddenly. त्यांनी अचानकपणे ग्राउलिंग, गुरगुरणे ऐकलं. अँड बार्किंग म्हणजे भुंकण्याचं
आवाज ऐकलोय. कोण गुरगुरतो किंवा कोण बार्क करतो? जसं की आपण म्हणतो द लायन रोअर्स, सिंह गर्जना करतो. द कॅट म्यूज, मांजर म्याव म्याव करते. तसं इथं ग्राउलिंग आणि बार्किंग कोण करत असेल? ऑफकोर्स, नक्कीच कोण करत असतील? डॉग्स. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊसला हे सर्व नवीन होतं, त्याने ऐकलं नव्हतं. तो विचारतो व्हॉट इज दॅट. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस अँसर्ड दी अदर. दुसरं म्हणतो काय आहे? फक्त डॉग्स ऑफ द हाऊस, घरातील कोण आहेत ते? कुत्रे आहेत. ओनली सेड द कंट्री माऊस, फक्त. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस ते संगीत आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. मोमेंट, क्षण, प्रसंग. त्याच प्रसंगाला ते दार उघडलं गेलं. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स. ह्यूज, व्हेरी बिग, भले मोठे, प्रचंड, धिप्पाड असे दोन मॅस्टिफ्स. मॅस्टिफ्स म्हणजे टाईप ऑफ अ डॉग, कुत्र्याचा प्रकार. म्हणजे धिप्पाड जातीचे, त्या प्रजातीचे दोन कुत्रे मध्ये आले. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. स्कॅम्पर, तुरु तुरु धावणे. ते दोन उंदर खाली तुरु तुरु धावत गेले आणि पळून गेले. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस काय म्हणतोय जाताना की गुड बाय, नमस्कार कझिन, मी चाललोय. व्हॉट, गोइंग टू सून सेड दी अदर. दुसरा विचारतोय काय इतक्या लवकर चालला? यस ही रिप्लाइड. तो म्हणतो होय. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. शांततेत खाल्लेल्या, बेटर बीन्स अँड ब्रेड, भीतीच्या दहशतीच्या वातावरणात खाल्लेल्या केक्स आणि जेलीजपेक्षा शांततेत खाल्लेलं भाकरी आणि धान्य अधिक चांगलं. डिअर वन, our story ends here. Now solve the English workshop given here. Please like and subscribe my channel. If you have any questions or doubts, write in comments section. Thank you.